येवला लासलगाव मतदारसंघातील महत्त्वाचं गाव असलेल्या लासलगाव या ठिकाणी बस स्थानकाच्या नूतन इमारतीचं काम सुरू आहेत आणि मी आता या ठिकाणी लासलगाव बस स्थानकावर असून या ठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी जी व्यवस्था पाहिजे तर त्या पद्धतीने करण्यात आलेली नाही आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं तर नवीन इमारतीचं काम जे तर ते कासोगतीने या ठिकाणी सुरू आहेत, कारण की आता 1 वर्ष होतील मात्र या ठिकाणी जे तर ते काम ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे तर तसं झालेलं नाही आहे। तर या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्या काही शालेय विद्यार्थिनी जे आहेत तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मला हे सांग दीदी, तू या ठिकाणी कॉलेजला जाण्यासाठी बाहेरगावावरून येते, या ठिकाणी तुम्हाला बस स्थानकावर काय सुखसुविधा पाहिजे? आम्हाला इथे बसायला व्यवस्थित जागा पाहिजे, जागा नाही व्यवस्थित, तिथं झाडांची पण सोय नाही आहे। आम्हाला मागच्या वर्षी उन्हाळ्यात पण बराच सामना करावा लागला, उन्हाळ्यात इथे बसायला व्यवस्थित जागा नसते। बघू शकता तुम्ही इथे कुठेही बसायला जागा नाही, आम्हाला इथं तास तास कधी कधी उभं राहावं लागतं, बस आली नाही तर इथं उभं राहूनच आम्हाला वेळ घालवावा लागतो। या ठिकाणी बस स्थानकाचं काम सुरू आहे, मात्र या ठिकाणी एकदम कासोगतीने काम सुरू आहे, तर काय सांगाल? शासनाने याकरता कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे लासलगाव बस स्थानकाकरता, परंतु गेल्या वर्षापासून अतिशय धीम्या गतीने काम सुरू आहे। भर पावसाळ्यात देखील विद्यार्थी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा प्रवासी असतील, यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला। इथे बसण्यासाठी बाकडेसुद्धा नव्हते, उभं राहण्यासाठी शेडसुद्धा नव्हतं पावसाळ्यात। आता हिवाळा चालू झाला आहे, हिवाळ्यातसुद्धा थंडीचं एवढं प्रमाण आहे, तरी आता शासनाला माझी विनंती व सर्व अधिकाऱ्यांना विनंती की तातडीने हे काम आपण 6 महिन्याच्या आत मार्गी लावावे, पावसाळ्याच्या आत काम पूर्ण करावे अशी विनंती करतो। अन्यथा आम्हाला याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, एकनाथराव शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील, यांच्याकडे आम्हाला तक्रार नाईलाजास्तव करावं लागेल, याची त्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। एकंदरीत पाहता आमदार निधीमधून हे काम सुरू आहेत, मात्र याच्यासाठी निधी उपलब्ध असताना सुद्धा या ठिकाणी धीम्या गतीने काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी प्रवासी असतील किंवा स्थानिक जे काही नेते असतील यांनी नाराजगी व्यक्त केलेली आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।